हो, सांगते ना. मोरया गोसावी हे गणपती बाप्पांचे खूप मोठे भक्त होते. ते पुण्यामध्ये चिंचवडला राहायचे. एकदा त्यांच्या मनात आलं की मोरगावचे मोरेश्वर आहे त्यांच्या दर्शनाला जावं. पण त्या दिवशी खूप पाऊस वादळ होतं. त्यामुळे कऱ्हा नदीला खूप पूर आला. त्यामुळे त्यांना जाताच आलं नाही. म्हणून ते नदी किनारे बसून विचार करत बसले, निराश झाले. मग तेव्हा तिथे गणपती बाप्पा आले नावाडीहून. नावाडी म्हणजे? नावाडी म्हणजे जे नाव चालवतात ते. नाव म्हणजे बोट. हा. हो. तर ते नावाडी बनले आणि ते त्यांना म्हणाले की तुम्हाला मोरगावला जायचंय ना, मी सोडवतो तुम्हाला मोरगावला. मग त्यांना प्रश्न पडला की एवढ्या वादळामध्ये पावसामध्ये कसं जाणार. मग ते त्या बाप्पांना बोलले की पण तुम्ही मला कसं सोडवाल, नदीला तर इतका पूर आहे. मग तेव्हा गणपती बाप्पा दुसऱ्या रूपात आलेले होते ना, तर ते म्हणाले की तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर, मी तुम्हाला सुखरूप सोडवेल. मग त्यांनी गणपती बाप्पांचं नाव घेतलं आणि बसले नाव मध्ये. आणि संध्याकाळी ते मोरगावला पोहोचले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि मंदिराचे दरवाजे बंद झाले होते. मग ते निराश झाले आणि मंदिराच्या बाहेर एक झाड होतं तिथे येऊन बसले आणि रडायला लागले. रडायला का बरं लागले? कारण त्यांना खूप वाईट वाटत होतं. ते इतक्या दुरून दर्शनाला आले होते आणि त्यांना बाप्पांचं दर्शनच झालं नाही. मग बाप्पा तिथे प्रकट झाले आणि त्यांना बोलले की मोरया तू रडू नको, तू माझ्या दर्शनाला इथे आलाय ना, तर तुला माझ्या दर्शनाला येण्याची गरज नाहीये, मीच तुला दर्शन द्यायला तुझ्याकडे येणार आहे. म्हणजे गणपती बाप्पा त्यांच्या रूपात आले ना? हो, त्यांच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि त्यांना बोलले की मी इतका प्रसन्न झालोय तुझ्या भक्तीने की आता जेव्हा पण माझं कोणी नाव घेईल तेव्हा माझ्या नावासोबत तुझं पण नाव घेतील. आणि मग त्यांना वाटलं ते स्वप्न आहे. ते रात्री झोपून गेले आणि कऱ्हा नदीच्या किनारी जेव्हा ते आंघोळ करायला गेले तेव्हा त्यांना तिथे गणपती बाप्पांची मूर्ती सापडली. आणि त्यांनी त्याचं काय केलं? मग त्यांनी ती मूर्ती चिंचवडला पुण्याला ते घेऊन गेले आणि तिथे त्या मूर्तीची स्थापना केली मंदिरामध्ये. आणि मग तेव्हापासून सगळे बोलायला लागले गणपती बाप्पा मोरया.